सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. अं, आज मर्चंट नेव्ही या मर्चंट नेव्हीमध्ये असलेल्या करिअरच्या संधी या ऑनलाईन वर्कशॉपसाठी आपण उदंड प्रतिसाद दिला. सर्वांनी नाव नोंदणी केली. याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा महामंत्र देणाऱ्या महामानवाला डॉक्टर बापूजी साळुंखे साहेब यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो आणि आजच्या एक दिवसाच्या वर्कशॉपमध्ये अपॉर्च्युनिटी इन मर्चंट नेव्ही या विषयाच्या वर्कशॉपसाठी मी सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला एवढा प्रतिसाद दिला. मला सांगायला खूप आनंद वाटतो की या कार्यक्रमासाठी 642 पार्टिसिपंट्सनी सहभाग घेतला, नाव नोंदणी केली आणि त्यामध्ये ते 22% हे फॅकल्टी आहेत, 23% हे युजी स्टुडंट आहेत आणि 54% हे युजी स्टुडंट आहेत आणि 23% हे पीजी स्टुडंट आहेत. या सगळ्या 643 ज्या पार्टिसिपंटनी यामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये 40% या महिला आहेत आणि 60% हे पुरुष पार्टिसिपंट्स आहेत. हा सगळा डाटा आम्हाला मिळाला तुमच्याकडून आणि तुम्ही या वर्कशॉपमध्ये सहभागी झालात याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आता पहिल्यांदा या वर्कशॉपसाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले श्री प्रतीक घाटगे सर यांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या राजारामराव महाविद्यालयाचे धडाडीचे आणि एकदम उत्स्फूर्त आणि यंग असे असणारे आमचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुरेश पाटील सर हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी जे रिसोर्स पर्सन आपल्याला लाभलेले आहेत ते श्री प्रतीक घाटगे सर यांचा अल्प परिचय मी पहिल्यांदा करून देतो आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल आणि अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर या मर्चंट नेव्हीमधील करिअरच्या संधी या विषयावर श्री प्रतीक घाटगे सर बोलतील. तर अल्प परिचय मी करून देतो. एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे घाटगे सरांचं, so he has completed graduate marine engineering with first class with distinction from the Great Eastern Institute of Maritime Studies from Tungarli, Lonavala, Maharashtra in 2019. He also completed bachelor degree in mechanical engineering with first class from Dhananjay Mahadik Group of Institution, Vikaswadi, Kagal, Kolhapur, which is affiliated to Shivaji University in 2017. He also completed diploma in mechanical engineering with 68% of the marks from D.Y. Patil Polytechnic, Kolhapur in 2014. He also completed his SSC in first class from Taunappa Patne High School, Rajarampuri, Kolhapur. He also completed CNC and VMC operation and program with A grade by IG Computer, MKCL Authorized Center in 2012. He also completed AutoCAD course with A grade by IG Computer MKCL in June 2012. He also completed a course in design, installation and commissioning of solar photovoltaic system from Savitribai Phule Pune University, Pune in April 2018. So he also completed STCW 1978 as amended, STCW Advanced, and he also took the project of remote control ship, graduate marine engineering, pipe leakage testing robot in diploma in mechanical engineering, power generation by air ventilator, it is one of the interesting topic, multi-purpose cutter, like this.
So he has many experience in 10 months on board ship as a junior engineer, LPG gas carrier, the Great Eastern Shipping Company, Ocean House, Worli, Mumbai. 1 year experience of a junior engineer, training in BE, 1 month industrial training he has completed. So with this brief introduction, I welcome Mr. Pratik Gatke sir for this ऑनलाईन वर्कशॉप. यानंतर मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुरेश पाटील सर, जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे. हॅलो. हा, पाटील सर बोला. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय सर. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी सावंत, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय जत. आज आपण सर्वजण एक अतिशय महत्वाच्या आणि आपल्यापासून थोडासा दूर असणाऱ्या विषयाशी संबंधी वेबिनार साठी एकत्र आलेलो आहे. आजची वेबिनार आपल्या महाविद्यालयातील एक लीडिंग डिपार्टमेंट, फिजिक्स डिपार्टमेंटनं हे वेबिनार आयोजित केलेला आहे आणि विषय हा अतिशय चांगला त्यांनी निवडलेला आहे, करिअर अपॉर्च्युनिटीज इन मर्चंट नेव्ही. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने संपूर्ण विभागाला धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन फक्त हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून म्हणत नाही, कारण त्यांनी एक असा वेगळा विषयावरती की जी आपल्या रूरल भागातील विद्यार्थ्यांना त्याची अतिशय कमी माहिती असते, अशा एका क्षेत्रासाठी त्यांनी आवर्जून हा विषय ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी, रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी इन्व्हाइट केलेलं. सर्व स्टुडंट जे आता जॉईन झाले त्याच्या अगोदर छोटासा आजचे रिसोर्स पर्सन आहेत मिस्टर प्रतीक घाटगे, यांच्याशी आमचा झाला. नमस्कार. अतिशय रुरल भागातील हे व्यक्तिमत्व की अतिशय कष्टातून त्यांनी शिक्षण घेतलं आणि एक वेगळ्या विषयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, वेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेतलं आणि आपली मराईन इंजिनिअरिंग मधून त्यांनी डिग्री प्राप्त करून या फील्डमध्ये त्यांनी करिअर केलंय. आणि त्यामुळं मी या विभागातील सर्वच लोकांचं मी अभिनंदन करतो. त्यामध्ये विभागाचे विभाग प्रमुख असतील संजय लट्टे सर, या कार्यक्रमाचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी असतील AK भोसले सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचा जो इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलची कोऑर्डिनेटर डॉक्टर कुलार आणि सगळी फिजिक्स मधली टीम, त्या सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचं परत एक वेळ महाविद्यालयाच्या वतीनं वेलकम करतो. मित्रांनो, आपल्याला अनेक क्षेत्राची माहिती नसते, जसे हे मर्चंट नेव्ही आहे. जसे की आपल्याला एरोनॉटिक इंजिनिअरिंग बद्दल काय माहिती असते. आपल्याला वाटते की एरोनॉटिक इंजिनिअरिंग म्हणजे फक्त पायलट होण्याची गोष्ट आहे की ते आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. तर एरोस्पेस मध्ये जे लोक काम करतात एअरलाइन्स मध्ये वगैरे, तिथं पायलट हा एक घटक असतो आणि त्या एरोप्लेन मध्ये अनेक घटक काम करत असतात. जसं की आता या मर्चंट नेव्ही मध्ये 3-4 विभाग वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. जसा पहिला डेक विभाग आहे त्यांचा, की त्यांचे अधिकारी असतात की ते एकंदरीत ते शिप असतं ते चालवण्याचं किंवा त्याचं नेव्हिगेशन, दळणवळण या प्रकारच्या गोष्टी जे हँडल करत असतात, की याला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची गरज असते. आपल्याला वाटते की फक्त एक कॅप्टन असतो तेवढीच आपली त्याची ओळख असते, पण तसं नसते. अनेक गोष्टी खरं तर आता आपल्याकडे रिसर्च पर्सन त्याच्यामध्ये डिटेल सांगणारे आहेत. आणि दुसरा त्यांच्याकडे आणखी एक विभाग असतो की इलेक्ट्रिक इंजिनियर्स किंवा इलेक्ट्रिक विभाग सांभाळण्याचं एक स्वतंत्र कंट्रोल बोर्ड असतं, विद्युत विभाग सांभाळण्याचं. तिथेही अनेक लोकांची, अनेक अधिकाऱ्यांची, अनेक कर्मचाऱ्यांची तिथे गरज असते. तिसरा एक विभाग त्यांच्यात काम करतो की जो अभियांत्रिकी विभाग ज्याला म्हणतो, की जे काय मशिनरी त्या सीट मध्ये असतील त्या सर्व मशिनरी हँडल करण्यासाठी एक विभाग कार्यरत असतो. आणि तिसरा विभाग असतो की जो पूर्णपणे त्या विभागामधील जे मॅनेजमेंट असतं, ऍडमिनिस्ट्रेशन असतं, ज्याला कारभारी विभाग म्हणतो आपण मॅनेजमेंट करण्याचा,
असे 3-4 विभागामध्ये तिथं आपल्याला रिक्रुटमेंट पाहायला मिळते. या कुठल्याही गोष्टीची आपल्याला माहिती नसते. जसं आपल्याला एअरलाईन्स मधल्या सर्व गोष्टीची माहिती नसते. एअर होस्टेस पासून ते सुपर्स पर्यंत अनेक लोकांची तिथं गरज असते. आपल्याला एअरलाईन्स म्हणलं की फक्त पायलट एवढीच गोष्ट माहित असते आणि मर्चंट नेव्ही मध्ये म्हणलं की फक्त आपल्याला त्या नेव्हीचा कॅप्टन असतो जहाज चालवणारा, एवढीच गोष्ट माहित असते. तर याच्यापासून आपण फार दूर आहोत आणि या सर्व गोष्टी अर्बन एरियातल्या स्टुडंटना लवकर प्राप्त होतात आणि ती पटापट मुलं त्या विभागामध्ये जाऊन नोकऱ्या मिळवतात, जॉब्स मिळवतात. जसं आपल्याकडे आता अवेअरनेस आलाय की आर्मीमध्ये अतिशय चांगले जॉब्स अवेलेबल आहेत, पण पूर्वी उत्तर भारतामधली, नॉर्थ इंडियामधली लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायची आणि वेगवेगळ्या पदावरती अधिकारी म्हणून जायची. पण आता आपल्या भागातली लोक तिथं चाललेले आहेत आणि त्याची आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती नव्हती. म्हणून हा जो एक चांगला उपक्रम वेबिनार फिजिक्स विभागानं आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं खरं तर कौतुक करायला हरकत नाही. याच्यामध्ये जे आपले रिसोर्स पर्सन आहेत, प्रतीक घाटगे, खरं तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शिक्षण वर्ष डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी संस्था स्थापन केली आणि त्यांचं ध्येय होतं की ग्रामीण भागातलं आणि वंचित भागातल्या मुलांच्या पर्यंत शिक्षण पोहोचावं आणि त्याच्यातून मग अशा वेगवेगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत जाव्यात आणि तिथून मग एक चांगला समाजामधला घटक जो वंचित आहे तो सुधारावा, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांचं जीवनमान सुधारावं, याच्यासाठीच ही शिक्षण संस्था काढली. जर हे ग्रामीण भागातलं संस्थेचं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातलं महाविद्यालय आहे आणि एक मोठं महाविद्यालय आहे. या जत मधील परिसराचा कायापालट करण्यासाठी या महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. तर याच परिसरातील आज आपल्याकडे रिसोर्स पर्सन आहेत. आपले जरी ते विद्यार्थी नसले तरी या महाविद्यालयाशी त्यांचा जवळचा संबंध आहे. लट्टे सरांनी मगाशी त्यांची इंट्रोडक्शन करून देताना मला सांगितलं की त्यांचे फार जुने परिचय त्यांचा आहे. तर आपल्याकडे रिसोर्स पर्सन अवेलेबल झालेले आहेत. खऱ्या अर्थाने बापूजींनी जी ज्ञान गंगोत्री खेड्यापाड्यामध्ये पोहोचवण्याचं जे ध्येय बाळगलेलं होतं आणि त्यांचाच वसा आणि वारसा चालवणारे संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे करता आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या सचिवा मॅडम प्राचार्य शुभांगी गावडे मॅडम आणि आता त्यांच्या पुढच्या पिढीतली अनेक मंडळी या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. यांचं बापूजींचं जे काय ध्येय होतं शिक्षण संस्था स्थापन करण्याचं ते चालवत आहेत आणि मला वाटते अशाच प्रकारचे लट्टे सर की रिसोर्स पर्सन आपण विद्यार्थ्यांच्या पुढे उभे करायला पाहिजे की ग्रामीण भागातून की ज्यांनी अपॉर्च्युनिटीचे म्हणजे संधीचं सोनं केलं आपण जे म्हणतो, संधी मिळणं आणि त्याचं मग संधीचं सोनं करणं ही एक वेगळी कला आहे. ते रिसोर्स पर्सन प्रतीक घाटगे यांनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या पुढे एक चांगला आदर्श त्यातून मिळेल आणि मला आशा आहे की हे एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी जी आपण विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवली आहे त्याचा ते नक्कीच फायदा घेतील आणि आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी जे काय त्यांची त्या मर्चंट नेव्हीमध्ये एलिजिबिलिटी आहे, त्यांचा तो क्रायटेरिया आहे, त्याला लागणारं काही इन्फॉर्मेशन्स आहेत ती प्रतीक घाटगे साहेब आपल्याला विद्यार्थ्यांना देतील आणि काय 4-2 अधिकारी जरी आपल्या या वेबिनार मधून जर या मर्चंट नेव्हीमध्ये मी म्हणतो अधिकारी राहिले वेगवेगळ्या स्तरामधले जे काय त्यांच्याकडे विभागामध्ये कर्मचारी लागतात याच्यामध्ये जरी गेले तर आपण ही वेबिनार घेतली असं सार्थक होईल. त्यांचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांच्या कामी येईल मी आशा व्यक्त करतो आणि या वेबिनारसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द या अध्यक्ष नात्यानं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हे होते आपल्या राजारामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुरेश पाटील सर. त्यांनी अगदी मोजक्या शब्दात मर्चंट नेव्हीमध्ये आपण कसा शिरकाव करू शकतो, मी शिरकाव हाच शब्द वापरेन कारण आपल्याला ह्या मर्चंट नेव्हीबद्दल खूप काही कल्पना नाही आहे. इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो उलगडून दाखवण्यासाठी आज प्रतीक घाटगे सर ॲज अ रिसोर्स पर्सन आपल्यामध्ये आहेत. मी प्रतीक घाटगे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रेझेंटेशन द्यावं. घाटगे सर. थँक्यू सर.
मॅडम स्क्रीन शेअर करा सर. मॅडम करतोय सर. येस. सर विजिबल आहे ना? एक मिनिट. हां, येस, विजिबल आहे. सर्वप्रथम थँक्यू. आता मी डायरेक्टली मर्चंट नेव्ही म्हणजे काय ही सुरुवात करत आहे. मर्चंट नेव्ही म्हणजे काय, तर दैनंदिन जीवनात अशा खूप अशा गोष्टी आपण वापरतो, जसे की पेट्रोल, डिझेल, गॅस. परत आपण ट्रॅव्हल करताना आपण ट्रक्स वरती कंटेनर्स सुद्धा बघतो. ते कंटेनर्स सुद्धा समुद्रातले जे जहाज असतात, कंटेनर शिप, यावरून आणले जातात. म्हणजे सांगायचंच म्हणजे काय की मर्चंट नेव्ही म्हणजे 90% जो आपल्या जगाचा जो आयात निर्यात व्यवहार जो चालतो, हा मर्चंट शिपिंग मधून चालतो. तर यामध्ये जे लागणारे जे इंजिन साईड आणि डेक साईड, तर इंजिनियर्स आणि नेव्हिगेशनल डिपार्टमेंट याची मी माहिती देणारच आहे. तसेच मर्चंट नेव्ही म्हणजे काय हे मी तुम्हाला आता सांगितले, की जो व्यवहारासाठी जी जहाजं लागतात, युद्धासाठी नव्हे, देशाच्या संरक्षणासाठी लागणारी जहाजं वेगळी, आणि जे व्यवहार असतात, आयात निर्यात होते वस्तूंची, त्यासाठी लागणारी जहाजं वेगळी. तर ती जहाजं म्हणजे मर्चंट नेव्ही. हे सर्वांना आधी कळू दे, यासाठी मी आता हे पहिल्यांदा सांगितलं. तर यामध्ये विविध पदांसाठी म्हणजे अपॉर्च्युनिटी असतात. परत मी आता आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये सांगणार आहे की मर्चंट नेव्ही म्हणजे काय, कोणत्या कोणत्या करिअरच्या संधी यामध्ये आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची जहाजे आहेत, परत आपण कोणत्या मार्गाने यामध्ये अप्लाय करू शकतो, परीक्षा कशी द्यायची, किंवा यामध्ये राहणीमान कसं असतं, इंजिन रूम कसं असतं, वादळ आली तर काय करतात, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या प्रेझेंटेशन मधून सांगणार आहे. त्यामुळे आता बघा मी पुढे सांगत आहे. सर्वांना कळावं यासाठी प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये आहे आणि मी सांगताना मराठीत सांगत आहे. सो टाइप्स ऑफ शिप्स म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची जहाजे असतात. इथे मी एकच जहाज दाखवलेलं आहे, याला टँकर म्हणतात. ओके, तर टँकर शिप यामध्ये कोणते कोणते टँकर शिप असतात, जसे क्रूड ऑइल जे अनरिफाईन आहे, पेट्रोल, डिझेल, परत एलपीजी गॅस, त्यासाठी गॅस कॅरियर असतात. जे मी आता लिक्विफाय सांगितले त्यासाठी म्हणजे पेट्रोल डिझेलसाठी ऑइल टँकर्स असतात. तसेच कंटेनर जे आणतात, जर आपण दररोज बघतो की ट्रकांवरून कंटेनर जातात, त्या जहाजांना कंटेनर शिप म्हणतात. तसेच सर्वांना एक माहित आहे की क्रूज शिप, टायटॅनिक हे जहाज सर्वांना माहित आहे. तसेच क्रूज शिप असतात जे आपण पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी आपण त्यातून जातो, याला क्रूज शिप म्हणतात. आणि फोर व्हीलर, ज्या परदेशातून ब्रँडेड फोर व्हीलर येतात किंवा आपल्या सुद्धा भारतातून भरपूर तयार झालेले फोर व्हीलर बाहेर जातात, यांना रो रो शिप्स म्हणतात. या अशा प्रकारचे विविध जहाज मर्चंट नेव्ही मध्ये आहेत आणि यावरती लागणाऱ्या ऑफिसरांना मर्चंट नेव्ही ऑफिसर म्हणतात. तर मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन कसं व्हायचं, यामध्ये जॉईन होताना फर्स्ट पहिल्यांदा म्हणजे असं क्रायटेरिया आहे, तो मी दाखवतो. परत विविध त्यासाठी पोस्टिंग आहे, त्याही मी दाखवतो. त्याचा एक चार्ट आहे, तो मी आता तुमच्यासमोर सादर करतो. मी सांगितल्याप्रमाणे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये 2 साईड असतात. एक असते इंजिन साईड आणि एक असते डेक साईड. आता इंजिन साईड म्हणजे काय, इंजिन साईड म्हणजे जे जहाजाच्या मशिनरी आहेत त्या व्यवस्थित चालाव्यात, त्या चालू करणे, बंद करणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यासाठी इंजिन साईड असते. आणि डेक साईड म्हणजे जे जहाज चालवायला आणि त्याला व्यवस्थित मार्ग दाखवण्यासाठी यासाठी जे ऑफिसर लागतात त्यांना डेक साईड म्हणतात. तर इंजिन साईड म्हणजे जसं की मी एक मरीन इंजिनियर आहे आणि मी इंजिन साईड मधूनच आहे. मी पहिल्यांदा सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग केलं. त्यासाठी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये एंट्रन्स एक्झाम पास केली. त्यानंतर मी तिथून जो कालावधी होता ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंगचा पूर्ण केला. त्यानंतर मी जहाजावर इंजिन कॅडेट होतो, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर. आता सध्या मी जर जहाज म्हणजे करायला जाणार तेव्हा मी 4th इंजिनियर म्हणून जॉईन होईल आणि थर्ड इंजिनियर, सेकंड इंजिनियर, चीफ इंजिनियर अशी विविध पदे इंजिन साईडमध्ये असतात. तसेच आता विविध प्रकारे कसं जॉईन करायचं, तर ज्यांची 10वी झालेली आहे, 10वी नंतर ज्यांनी 12वी केली, परत ज्यांनी BSc केलेली आहे किंवा इंजिनिअरिंग सुद्धा केलेलं आहे, त्यांनी डेक साईडला सुद्धा जॉईन करू शकतात. ठीक आहे. तसेच ज्यांनी 10वी केलेली आहे, 10वी नंतर ITI केलेला आहे
त्यांनी इंजिन साईडमध्ये जाण्यासाठी जीपी रेटिंग आणि डेक साईडमध्ये जाण्यासाठी एक कॉमनच कोर्स आहे मरीन इन्स्टिट्यूटमधून जीपी रेटिंग म्हणून, जीपी रेटिंग. ओके, तर हा कोर्स करू शकता. त्या कोर्स केल्यानंतर तुम्ही इंजिन साईडमध्ये ऑइलर, फिटर या पदांसाठी जॉईनिंग करू शकता. आणि डेक साईडमध्ये जर तुम्ही गेला तर यासाठी इकडे सुद्धा फिटर असतात, परत ऑर्डिनरी सीमन असतात, एबल सीमेन, पंपमॅन, बोसन ही विविध पदे आहेत. ह्याचे मी आता थोडक्यातच सांगत आहे की अशा विविध पदांसाठी तुम्ही 12वी करून नाहीतर ITI करून आणि जीपी रेटिंग कोर्समध्ये तुम्ही जाऊ शकता. तसेच आता मेन मुद्दा हा आजच्या टॉपिकचा आहे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. तो म्हणजे 12वी आणि BSc केलेल्या लोकांसाठी आहे. त्याचं सविस्तर मी पुढे सांगणारच आहे. खरं इतर पदांसाठी जे आहे त्यासाठी सुद्धा मी सांगत आहे. तसेच की ज्यांनी इलेक्ट्रिकल डिग्री केलेली आहे ते इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर म्हणून सुद्धा जॉईन करू शकतात. त्यासाठी त्यांना इलेक्ट्रोटेक्निकल त्यांचं एक ट्रेनिंग असतं मर्चंट नेव्हीचं, त्यासाठी त्यांना ऍडमिशन घ्यावे लागेल. तसेच ज्यांना कुकिंगमध्ये म्हणजे जेवणामध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांना 12वी नंतर सलून रेटिंग, मी पुन्हा एकदा सांगत आहे सलून रेटिंग, तर हा कोर्स केल्यावर त्यांनी कुकिंग साईडचा कोर्स करून ते कुक म्हणून जहाजात जाऊ शकतात. त्यासाठी सुद्धा चांगले पेमेंट असतात. आणि ह्या सर्व पदांसाठी त्यानंतर आपण गव्हर्नमेंटच्या MMD ह्या डिपार्टमेंट म्हणून या सर्व एक्झाम आपण क्लिअर करू शकतो. चीफ इंजिनियरला पेमेंट मंथली एक 10 लाख ते 14 लाख रुपये पर मंथ इथपर्यंत असतं. कारण तेवढा एक्सपिरियन्स पण असतो, तेवढं स्ट्रगल असतं, तितके वर्षाचा अनुभव असतो. इतके पेमेंट या फील्डमध्ये आहेत हे मी तुम्हाला आज सांगितलं. डेक साईडला रिलेटिव्हली असेच पेमेंट असतात. तुम्ही आता 12वी केलेली आहे, BSc केलेली आहे, तुम्ही 12वीवर सुद्धा अप्लाय करू शकता पुढच्या कोर्सेससाठी. आणि BSc झाला असेल तरी करू शकता, इंजिनिअरिंग झालं असेल तरीही करू शकता. त्याच्या कोर्सचं नाव आहे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. तर ते कोर्स 1 वर्षाचा असतो. ते केल्यानंतर तुम्ही डेक कॅडेट म्हणून जहाजावरती जॉईन होता. तर तुम्हाला टोटल जो त्याचा कालावधी आहे तो पुढच्या स्लाइडमध्ये मी दाखवलेला आहे. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटचं एक लायसन्स क्लिअर केल्यावरती 3rd ऑफिसर म्हणून जॉईन करू शकता. त्यानंतर प्रत्येक पदासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं प्रमोशन क्लिअर करायचं आहे, त्यासाठी लागणारे कोर्सेस करायचे आहेत. सेम मी सांगितल्याप्रमाणे जसे मी सांगितलं तसेच ह्यामध्ये सुद्धा असेच पेमेंट असतात. आणि ही चांगली संधी आहे जर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांना. आता मेन मुद्दा, जी मुलं 12वी झालेली आहेत किंवा BSc झालेली आहेत त्यांना डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. आता BSc इन नॉटिकल सायन्स हा सुद्धा एक कोर्स आहे 3 वर्षाचा. खरं डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स हा सर्वात उपयुक्त असा कोर्स आहे की जो 1 वर्षाचा आहे. ओके, तर हा ज्यांना मर्चंट नेव्ही जॉईन करायचं आहे 12वी BSc नंतर त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स या कोर्सचा म्हणजे एक्झामसाठी किंवा या कोर्ससाठी जास्त करून लक्ष द्या. तर मी सांगितल्याप्रमाणे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स तुमचा कोर्स झाला तर तुम्ही डेक कॅडेट म्हणून 18 मंथ्स तुम्हाला समुद्रात म्हणजे जहाजावरती तुम्हाला सर्व्हिस करायची आहे. त्यामध्ये 6+6+6 म्हणजे 6 महिने तिकडं, काही महिने 3-4 महिने इकडं, परत 6 महिने तिकडं. हा गव्हर्नमेंटनं डिझाईन केलेला पूर्ण म्हणजे प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांच्या रूलनुसार आपल्याला जावं लागतं. तो तुम्ही 18 महिन्याचा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सेकंड मेट म्हणून एक गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ शिपिंग आपल्या गव्हर्नमेंट इंडियाचं एक लायसन क्लिअर करावे लागेल. ते होऊन जातं. त्यानंतर तुम्हाला BSc डिप्लोमा आता डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स तो कोर्स असला तरी हे जर तुमचं लायसन क्लिअर झाल्यावर तुम्हाला BSc नॉटिकल सायन्स ही डिग्री सुद्धा मिळते. आता यासाठी लागणार वय तर मिनिमम 17 वर्षे आणि मॅक्झिमम 25 वर्षे हा वयाचा कालावधी आहे कोर्स सुरू होण्यापर्यंत. यासाठी लागणारं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर 12वी मी सांगितल्याप्रमाणे 12वी नंतर सुद्धा करू शकता. आता BSc सुद्धा झाल्यावर सुद्धा या कोर्सला अप्लाय करू शकता. तसं तुम्ही BE म्हणजे इंजिनियर झाल्यावर सुद्धा या कोर्सला अप्लाय करू शकता. तर जेवढा जास्त शिक्षण, जेवढा जास्त अनुभव, तेवढं जास्त आपल्याला इझी पडेल असं मी म्हणेन. त्यासाठी त्यांनी विविध पर्याय ठेवलेले आहेत. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश हे 4 सब्जेक्ट असणे गरजेचे आहे तुमच्या 12वीच्या आणि पुढच्या ज्या शिक्षणाच्या ह्याच्यात. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये तुम्हाला कमीत कमी 60% मार्क पाहिजेत 12वी मध्ये.
ओके, हा त्यांचा क्रायटेरिया आहे मिनिमम. तसेच 10वी आणि 12वी मध्ये इंग्लिशमध्ये कमीत कमी 50% मार्क्स तुम्हाला पाहिजे. हा त्यांचा क्रायटेरिया आहे. हा गव्हर्नमेंट रूलनुसार हा क्रायटेरिया फॉलो करावा लागतो. आणि मेडिकल स्टँडर्ड, सर्व मुले हा फिजिकली मेडिकली सर्व मुले फिट असतातच. तर राहिला प्रश्न कशाचा, तर आय विजन. यामध्ये कलर ब्लाइंडनेस चालत नाही. कलर ब्लाइंडनेस म्हणजे हिरवा निळा कलर आहे, लाल कलर आहे, हा लांबून आपण बघितल्यावर तो ओळखण्यात जर प्रॉब्लेम येत असेल तर त्याला कलर ब्लाइंडनेस म्हणतात. तसेच 6x6 विजन त्यांना पाहिजे. तसंच जर डोळ्याचे नंबर पुढे मागे असतील तर डॉक्टरांशी आपण संपर्क साधून त्याबद्दल प्रॉपर ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो. तसेही आपण त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहे, तिथून आपण माहिती घेऊन याबद्दल आपण निर्णय घेऊ शकतो. आता इथे जॉईन कसं करायचं, तर मी सांगितल्याप्रमाणे तुमची 12वी झालेली आहे, BSc झालेली आहे किंवा इंजिनिअरिंग झालेली आहे. तर ते झाल्यानंतर तुम्हाला IMU CET, तर इंडियन मरीनटाईम युनिव्हर्सिटी, मी पुन्हा एकदा सांगत आहे, इंडियन मरीनटाईम युनिव्हर्सिटी, ही वेबसाईट एक लक्षात ठेवा, www.imu.edu.in. मी पुन्हा एकदा सांगत आहे, www.imu.edu.in. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही IMU CET साठी फॉर्म भरू शकता. ती तुम्हाला क्लिअर करावी लागेल, कारण गव्हर्नमेंटचा रूलच आहे. तर ती क्लिअर केल्यानंतर तुम्ही पुढील जे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्सचे कोर्सेस आहेत त्यासाठी लागणारे इन्स्टिट्यूट या वेबसाईटमध्ये सुद्धा सर्च करू शकता. तसंच DG शिपिंग या वेबसाईटवर, मी पुन्हा सांगत आहे, DG शिपिंग, या 2च वेबसाईट तुम्हाला जास्त करून तरी वापरायच्या आहेत, कारण या ऑफिशियली आहेत, त्यांनी म्हणजे सर्टिफाईड आहेत. यातून तुम्ही केलेले कोर्स आणि यातून तुम्हाला नोकरीची संधी मिळेल याची शाश्वती तुम्हाला आहे या 2 वेबसाईट. तसेच त्यापुढे सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे आता ॲडव्हान्स डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स फ्रॉम IMU, आणि हे डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहेत ना, यासाठी तुम्हाला 2 टारबुक असतात. टारबुक म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एक व्यवसाय मला म्हटला तरी चालेल, की कुठले कामं तुम्हाला करायचे आहेत, कुठले इव्हेंट तुम्हाला तिथे म्हणजे कामाच्या स्वरूपात करायचे आहेत, त्याचं फुलफिल करणं हे गरजेचं आहे, त्याचे रेकॉर्ड ठेवणं. त्यानंतर तुम्हाला ते जेव्हा तुमची सेकंड मेट एक्झाम होईल, ओके, त्याबद्दल तुम्ही आता जास्त लक्ष देऊ नका, ऍडमिशन बद्दल द्या, खरं मी माहिती असावं म्हणून सांगत आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या पुढील गोष्टी म्हणजे BSc डिग्री इन नॉटिकल सायन्स फ्रॉम इंडियन मरीनटाईम युनिव्हर्सिटी ही तुम्हाला मिळेल. त्यासाठी असं वेगळं काही असं करावं लागणार नाही तुम्हाला. 18 महिन्याचाच पिरियड त्यासाठी आहे तुमचा. ओके, तर ही डिप्लोमा इन नॉटिकल सायन्समध्ये असलेली भारतातील इन्स्टिट्यूट आहेत, ही इंडियन मरीनटाईम युनिव्हर्सिटीने त्यांच्या पोर्टलवर दिलेली आहेत. याचा एक फोटो किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला जेव्हा तुम्ही IMU CET तुम्ही क्लिअर कराल, त्यानंतर तुम्हाला यातल्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जावे लागेल, त्यांची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल, त्यांचा इंटरव्ह्यू द्यावा लागेल, तसेच त्यांचं मेडिकल सुद्धा क्लिअर करावं लागेल, तरच तुम्हाला ऍडमिशन मिळेल. फक्त माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की ऍडमिशन घेण्यापूर्वी स्पॉन्सरशिप आहे का हे चेक करा. स्पॉन्सरशिप म्हणजे का, की जर तुम्ही हा कोर्स केला तर तुम्हाला 18 महिन्याचं ट्रेनिंग विथ कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करणार यासाठी एक करारपत्र म्हटलं तरी चालेल असं असतं. त्यात सर्व लिहून ठेवलेलं असतं की तुम्हाला अशी नोकरी ही कन्फर्म मिळेल. तर या कोर्ससाठी लागणाऱ्या फीज थोड्या जास्त असतात, म्हणजे 2 लाख ते 7 लाख पर्यंत या 1 वर्ष जातात. हे सर्व गोष्टी प्रत्येक इन्स्टिट्यूट तुम्हाला देईल. तर याचा एक फोटो घेऊन ठेवा. आता ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मरीटाईम स्टडीज जिथून मी शिकलो, तसेच अँग्लो ईस्टर्न, TS रेहमान, समुद्र इन्स्टिट्यूट, तोलानी मरीनटाईम, हे जे इन्स्टिट्यूट आहेत हे महाराष्ट्रातले लोणावळ्याच्या आसपास आहेत, हे चांगले आहेत असं मी तुम्हाला प्रेफर करेन. तसेच आता आपण पुढे जाऊ. सर्वजण आपापल्या करिअरमध्ये आपल्याला एक पॅशन, परत पैसा, आयुष्यात सेटल होणे, आई वडिलांसाठी मोठं काहीतरी करून दाखवणं, समाजात मोठं
मोठं होणं, हेच ध्येय ठेवून पुढे येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. 6 महिने इथे राहणं, 6 महिने तिथे राहणं असं काही अवघड नाही. ही इझी गोष्ट आहे. आम्ही आताही केलेली आहे. त्यात असं वेगळं असं काही नाही. आरामात होते आणि आपण ऍडजस्ट होऊन जातो. आता जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कष्ट तर आपल्याला केलेच पाहिजे. मी तुम्हाला जहाज कसं असतं आणि जहाजावर राहायची व्यवस्था कशी असते ह्याच्याबद्दल एक छोटीशी व्हिडिओ दाखवत आहे. ती तुम्ही बघा. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बाबा हे जहाज होतं का 5 स्टार हॉटेल? तर खरंच आहे की जी मर्चंट शिप्स असतात जिथे आपण 6 महिने 7 महिने राहणार आहोत, हे पूर्ण जगभर जहाज फिरतात. तसेच यामध्ये राहण्याच्या ज्या सोयी आहेत त्या अशाच असतात. हे स्टँडर्ड गव्हर्नमेंटकडून म्हणजे ठेवले जातात. असेच म्हणजे यासाठी ऑडिट सुद्धा होतात आणि व्यवस्थित अशीच व्यवस्था असते. प्रत्येक म्हणजे ऑफिसर असू दे किंवा कोणताही रँक असू दे, यांना राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. स्वतंत्र टॉयलेट ते रूम मध्ये अटॅच असतात आणि याबद्दल काहीही मनात प्रश्न बाळगू नका. इतकी सुंदर अशी व्यवस्था असते. बरं, जे इंजिन रूम कसं असतं याचा एक छोटीशी व्हिडिओ मी तुम्हाला सादर करतो. तुम्ही बघितलात की इंजिन रूम कशा असतात, मशीनरी कशा असतात. तर हे तुम्हाला दाखवलं आता. तर अशा प्रकारचे असतात आणि ह्यांचं प्रॉपर मेंटेन ठेवणं, ह्या चालू करणं, बंद करणं, या सर्व गोष्टी आम्ही इंजिनियर करतच असतो. तर पुढची एक व्हिडिओ आहे की आता 12वी करून BSc करून तुम्ही डिप्लोमा नॉटिकल सायन्स केलं आणि नेमकं तुम्हाला काय सर्व्हिस करायची आहे, तर त्याची ही एक व्हिडिओ. तर तुम्ही सर्वांनी बघितलात की कसं जहाज पोर्टमधून बाहेर येतं. जसं रस्त्यावर ट्रॅफिक असते तसे समुद्रात सुद्धा असतात. तर रूट कुठला असावा, जहाज कुठून न्यायचं, याचा पूर्ण अभ्यास हा डिप्लोमा नॉटिकल सायन्समध्ये शिकवला जातो. तसेच जे डेक कॅडेट असतील, 3rd ऑफिसर असतील, 2nd ऑफिसर असतील, चीफ ऑफिसर असतील, कॅप्टन असतील, यांचं हेच काम असतं की सर्व नियमांचा, अटींचा पालन करून
हे व्यवस्थितरित्या जहाज मार्गग्रहण करणं आणि पुढे नेणं हे त्यांचं महत्वाचं काम असतं. ओके. तर मी अजूनही तुम्हाला दाखवत आहे की हा जो फोटो आहे, जर तुम्ही 12वी करून BSc करून डिप्लोमा नॉटिकल सायन्स कोर्स केलात आणि डेक कॅडेट म्हणून जॉइन केलात, त्यानंतर तुम्ही थर्ड ऑफिसर झालात, तर तुम्हाला इथून काम करायचं आहे. अशा विविध प्रकारच्या ऑटोमेटेड आणि नवीन मशिनरी आहेत ज्या यूज केल्या जातात. आता सर्वांना एक प्रश्न पडला असेल की वादळं सुद्धा येतात समुद्रात, तर तेव्हा नेमकं काय? तर या सर्व टेक्नॉलॉजीचा नवीन वापर करून जसं आपण एखाद्या गावाला जाताना रस्ता खराब असेल तर पर्यायी मार्ग निवडतो, तशाच प्रकारे समुद्रात सुद्धा जर वादळ असेल तर आपण पर्यायी मार्गाचा वापर करून त्या वादळापासून दूर जाऊन जहाज मार्गग्रहण करतो. तरीही जहाज जर एखाद्या वादळात अडकलं तर त्याला काही फरक पडतो का, हा सर्वांना प्रश्न असतो. तर तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की कम्युनिकेशन आणि जहाजाचं बांधणी काम हे नेव्हल आर्किटेक्चर यांच्या मुळे आणि आम्ही इंजिनियर्स आणि बाकीचे हे डेक ऑफिसर या सर्व गोष्टी एकत्र येऊन ते प्रॉपर रित्या फॉलो केलं जातं आणि जहाज वादळातून सुद्धा मार्गस्थ केलं जातं सेफरित्या. ओके. तर त्याचीच एखाद्या वादळाची व्हिडिओ की मोठी, आता ही जहाजं इतकी मोठी असतात की त्या वादळांचा त्यांवर जास्त काय फरक पडत नाही. तसंच मी एक जहाजाची व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तसं तुम्ही बघितला की हे इतकं मोठं अशी 300-350 मीटर लांबीची जहाजं असतात. 40 ते 60 मीटर जाडीची जहाजं असतात. या जहाजांवर लाट इतका परिणाम होत नाही. जरी हे वादळ छोटं दिसत असलं तरी लाटा या मोठ्या आहेत. खरं जहाजाच्या समोर या काहीच नाहीत. त्यामुळे असंच वातावरण असतं. असं काही घाबरण्यासारखं नसतं. तर तुम्हाला आता मी ही माहिती दिली. आता ही माहिती मला कशी मिळाली किंवा मी इन्स्पायर कसा झालो, हा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल. तर 2003 साली आमच्या एका रिलेटिव्हनी मला एक $1 नोट दिली होती. ते सुद्धा मर्चंट नेव्हीतच आहे. सांगायची गोष्ट अशी की आमच्या फॅमिलीमधले 5-6 लोक, म्हणजे आमच्या घाटगे घराण्यात मी पहिलाच, खरं बाकीचे जे रिलेटिव्ह आहेत त्यामध्ये एक 5-6 लोक मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. कित्येक वर्ष झाली ती त्यात आहेत. त्यांची मुलं सुद्धा त्यात आहेत. असं घाबरण्यासारखं काही नाही. फक्त योग्यरित्या प्रॉपर ट्रेनिंग सेंटर, प्रॉपर इन्स्टिट्यूट आणि आपण व्यवस्थित केलेले कष्ट हेच आपल्याला यशाचे मार्ग दाखवतात असे म्हटलं तरी चालेल. तर ही नोट त्यांनी मला 2003 साली दिली. तेव्हा मी आणि माझे वडील उदय घाटगे ह्यांनी आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की मर्चंट नेव्हीमध्ये जायचं. तेव्हापासून आमचं चालू झालं. त्यानंतर मी 10वी झाली. 10वी नंतर मी डिप्लोमा केला. डिप्लोमा नंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर थोडा इलेक्ट्रिकल नॉलेज आपण वाढवू म्हणून डिपार्टमेंट ऑफ एनर्जी स्टडीज, फिजिक्स डिपार्टमेंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथून मी एक कोर्स केला सोलरचा. ओके. त्यानंतर मग असेच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी अप्लाय केला, ऑनलाईन एक्झाम दिली, इंटरव्ह्यू दिला, मेडिकल झाली. त्यानंतर मी द ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मरीटाईम स्टडीजमधून ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग हे मी व्यवस्थित पूर्ण केलं. त्यानंतर मी जहाजावर गेलो. हे सर्व माहिती तुम्हाला दिलेलीच आहे की एक छोटीशी गोष्ट असते आणि त्यातून तुमचे आयुष्य बदलू शकतं असं आहे. तर या नोटेवरती माझ्या जहाजातले सगळे ऑफिसर लोकांच्या सह्या आहेत व त्यांची नावं आहेत. तसेच या नोटेच्या बॅक साईडला जे माझे मरीन इंजिनिअरिंग जो कोर्स झाला त्यामधले मित्रांची नावं व त्यांच्या सह्या आहेत. आणि हे मरीन इंजिनिअरिंगमध्ये एक मिळालेलं मला छोटंसं गिफ्ट, हे सर्व मिळून मी एक स्ट्रक्चर करून माझ्या भिंतीला लावलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवले की एक छोटीशी गोष्ट असते, त्यातून एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. सर्वप्रथम प्राचार्य साहेब, विभाग प्रमुख साहेब, इतर प्राध्यापक, डॉक्टर संजय लत्ते सर यांनी मला
बोलण्यासाठी या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानेन. तसेच स्पेशल थँक्स फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, राजे रामराव महाविद्यालयाचं, यांचे मी आभारी आहे की मला हे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. यानंतरचा सेशन हा प्रश्न व उत्तरे याचा असेल, तर तुम्हाला जे वाटतात ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच काहीही वाटत असेल तर अजिबात लाजू नका, बिनधास्त मला विचारा. तसेच एक मिनिट, मी पहिल्या स्लाइडवर. तसेच माझा फोन नंबर इथे दिलेला आहे, जीमेल आयडी इथे दिलेला आहे. तसेच एक व्हिडिओ सुद्धा मी माझ्या युट्यूब चॅनलवर करून ठेवलेले आहे. तिथे इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग जर जॉईन करायचं असेल तर माझ्या कंपनीचा एक थोडा माहिती दिलेली आहे मी, आणि माझ्या इन्स्टिट्यूटची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. प्रतीक घाटगे सरकार यूट्यूब माझं चॅनल आहे. आणि मी हे भाषण संपवतो आणि प्रश्न व उत्तर या सेशनला मी सुरुवात करतो. थँक्यू. धन्यवाद प्रतीक, तुझ्या ह्या एकदम छान सादरीकरणासाठी. मर्चंट नेव्हीमध्ये असणाऱ्या ज्या नोकरीच्या संधी आहेत या विषयावर तू छान बोललास. मी तुला जेव्हा फोन केला होता तेव्हा मी तुला एक प्रश्न विचारला होता. तोच प्रश्न आता वैष्णवी जाधवनं चॅटबॉक्समध्ये विचारलेला आहे. कॅन गर्ल्स अप्लाय फॉर दिस मर्चंट नेव्ही? मुलींसाठी काही करिअरच्या संधी आहेत का मर्चंट नेव्हीमध्ये? हो, आहेत, मुलींसाठी आहेत. तसेच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्याच वर्षी गेल्या वर्षी 2020 मध्ये DG शिपिंग म्हणजे आपलं जे डायरेक्टर ऑफ जनरल शिपिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, याचं एक जहाज, ऑइल टँकर म्हणजे खूप मोठं जहाज आहे, त्या जहाजावर लागणारी जेवढी पदं मी तुम्हाला दाखवते ती सर्वच्या सर्व पदांवर मुली आहेत. आणि मुली, आपल्या भारताच्या मुली ते जहाज पूर्ण जगातून घेऊन जातात. इतकी अभिमानास्पद गोष्ट आहे की मुली कुठेही कमी नाहीत. आणि डायरेक्ट जनरल ऑफ शिपिंगच्या पोर्टलवरती पण तुम्हाला याची माहिती मिळेल की जहाजावर लागणारे 20, 25, 30 जी पदं आहेत ती प्रत्येक पदावर मुलगी आहे. आणि जगात अशी एकमेव शिप असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची की त्यावर, या ऑइल टँकरवरती त्या मुली आहेत. त्याचा फोटो सुद्धा आला होता वेबसाईटला, की अशी अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच आमच्या बरोबर सुद्धा शिक्षणासाठी मुली असतात, थोड्या कमी असतात आणि घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही. हे लॉ ते इतर गोष्टी इतक्या पुढे प्रमाणात गेलेल्या आहेत की मुलींना या शिक्षणात येण्यासाठी काही अडचणी नाही. तसेच तुम्ही इंस्टाग्रामवरती मरीन पेजवर जाऊन मुलींचे फोटो बघू शकता. त्यामध्ये इंडियन मुली सुद्धा आहेत, त्यांना फॉलो करा, त्यात सुद्धा तुम्हाला मदत करतील. कारण ही फील्ड आहे ती कोणाला माहित नाही, तर इतकी चांगली फील्ड आहे. काम असं भीतीदायक असं काही नाही, मनातून सगळ्या गोष्टी काढून टाका. भीतीदायक असं काहीच नाही. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आणि जर पुढचा म्हणजे निश्चित प्रत्येक मुलींनी सुद्धा मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यास काही हरकत नाही आहे. पुढला येणारा काळ हा प्रतीक तुला असं जाणवेल या येणाऱ्या दशकामध्ये की मर्चंट नेव्हीमधल्या 50% जागा तरी त्या गर्ल्स कॅडेटनी भरून जातील आणि त्याचा आपल्याला निश्चितच अभिमान वाटण्यासारखा आहे. पुढला प्रश्न हा कौशल यादव यांनी विचारलेला आहे. सर, व्हॉट इफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ॲग्रिगेट पर्सेंट इज लेस दॅन 60%? काय संधी आहेत का अशासाठी? सर, जर पर्सेंट हा क्रायटेरिया गव्हर्नमेंटचा आहे त्याला आपण काही तडजोड करू शकत नाही. पण मी तुम्हाला एक सांगू शकेन की समजा तुमची नुकतीच 12वी झालेली आहे, तर परत तुम्ही 12वीचा फॉर्म भरा. चांगल्या मार्काने तुम्ही यामध्ये संधी मिळवू शकता. परत एकदा प्रयत्न करा, प्रयत्नाला हार नाही. तसेच जर मर्चंट नेव्हीत यायचंच असेल तर तुम्ही 10वीवर म्हणजे 10वी नंतर तुम्ही 12वी केले, 12वीच्या पदावर तुम्ही अप्लाय जर होत असाल तर त्यावरती करा. पुढच्या पदात जर तुम्हाला कमी मार्क असतील तर खालच्या पदावरनं तुम्ही अप्लाय करून जे मिळालेल्या पोस्ट मधून सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. आता सांगायचं म्हणजे सर, जीपी रेटिंग मध्ये सुद्धा काही काळ, 30 महिन्याचा काहीतरी काळ आहे, त्यानंतर तुम्ही जी एक्झाम मी देणार आहे, म्हणजे माझं एक लायसन आहे, त्याची एक एक्झाम मी देणार आहे, तशी ती सुद्धा म्हणजे ज्यांनी फिटर ऑइलर आहेत ती सुद्धा मुले गव्हर्नमेंटची एक्झाम क्लिअर करून चीफ इंजिनियर होऊ शकतात. मंथली 12 लाख ते 14 लाख रुपये हा तुम्हाला पगार असतो चीफ इंजिनियर झाल्यावर. त्यासाठी एक 10-15 वर्षाचा कालावधी लागतो.
मर्चंट नेव्ही जॉईन केल्यावर, तर त्या पदापर्यंत सुद्धा अशी मुले पोहोचलेली आहेत. आमचे शिक्षकही होते की जे असे फिटर ऑइलर मधून वरती आले आणि त्यांनी आम्हाला शिकवून पुढे केलं. तर ज्ञान आणि कष्ट सर यात कोण मागे पडणार नाही. जर प्रयत्न करायचे असेल तर या 2 वेबसाईट मी ज्या सांगितल्या आहेत त्या मी या कमेंट बॉक्समध्ये टाकतो. www.imu.edu.in. ओके सर. आणि डीजी शिपिंग, डीजी. ओके, त्या गोष्टी आपण टाकूच. आपल्याला प्रश्न भरपूर यायला लागले, त्यामुळे मी पुढला प्रश्न घेतो. सर, बंडू हटकर विचारतात, सर बीएससी मध्ये झूलॉजी बॉटनी सब्जेक्ट ठेवून केलं तर चालेल का सर? आपल्याला मर्चंट नेव्ही मध्ये आहे का काही संधी? सर तुम्ही बीएससी आता 12वी सायन्स केलेलेच आहे. समजा जर बीएससी झूलॉजी म्हणजे कसं आहे माहिती का, मी इंजिन साईडचा आहे, ह्यावरची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती जे आयएमओ आणि डीजीचे जे पोर्टल सांगितले यातून पूर्णपणे क्रायटेरिया क्लिअर होईल. ओके, तर तुम्हाला जर ह्या बीएससी मधूनच अप्लाय करावा असं काही नाही. 12वी सायन्स तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण केलेले असाल तर 12वी वरती अप्लाय करा. घेतलेले शिक्षण कुठेही वाया जात नाही, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, टीएस क्रिएशन कडून हा क्वेश्चन आहे. सर, फार्मसी करून करता येतं का? फार्मसी करून म्हणजे सर मी आता सेम आन्सर त्यासाठी रिपीट करेन की क्रायटेरिया तुम्ही एकदा या वेबसाईटनं व्हिजिट द्या. डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स असेल, नाहीतर सलून रेटिंग असेल, जीपी रेटिंग असेल, याचा क्रायटेरिया एकदा बघा. यात आपण फुलफिल करतो का, आणि या 2 वेबसाईट मध्येच दिलेल्या इन्स्टिट्यूटचा तुम्ही वापर करा की जेणेकरून कोणतीही फसवणूक होणार नाही. कुठल्याही थर्ड पार्टीचा तुम्ही उपयोग करू नका असं मी सांगतो. हो सर, मिनुती कोळी यांचा क्वेश्चन आहे, सर कुक साठी कसं अप्लाय करायचं? कुक आम्हाला व्हायचं आहे. सर म्हणजे यासाठी जास्त असं काही क्रायटेरिया नाही. खरं सलून रेटिंग हा कोर्स आहे. ह्याची माहिती तुम्हाला या 2 वेबसाईटवर मिळेल. तसेच युट्यूबवर पण सुद्धा डीप मध्ये माहिती मिळेल. आणि यासाठी असं जास्त काही क्वालिफिकेशन लागत नाही. 50% चालतात काहीतरी ऍग्रिगेट म्हणजे हे सांगितल्या गोष्टींच्या. आणि बाकीच्या सब्जेक्टचा पण जास्त काही होईल असं मला वाटत नाही. म्हणजे सांगायचं म्हणजे ही फील्ड खूप वास्ट आहे. आता मी सांगितलेल्या 4 पदं सोडून अजूनही भरपूर पदं आहेत यामध्ये. त्यामुळे शिक्षण हे घेणाऱ्याला थोडं कमीच आहे. जेवढी माहिती घेईल तेवढी कमी आहे. त्यामुळे मॅडम तुम्ही एक काम करा, या 2 वेबसाईटचा वापर करा. तसंच युट्यूबला बघा, सलून रेटिंग साठी लागणारे रिक्वायरमेंट बघा. आणि या 2 दिलेल्या वेबसाईट वरती कॉलेजेस चांगले, नाहीतर मी जी लिस्ट दिली होती त्याचा तुम्ही फोटो घेतला असेल तर त्या लिस्ट मधल्या कॉन्टॅक्ट मध्ये बघा की त्यांचे कुठले कोर्स आहेत. म्हणजे अँग्लो ईस्टर्न अशी एक आहे की ती कुकिंग साइड मध्ये सुद्धा ट्रेन करते. अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत. मी यामध्ये थोडं डीपली गेलो नाही कारण आपण इंजिनिअरिंग साइडलाच कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून. तसंही माझं पहिलंच लेक्चर आहे, थोडं माफ करा. थोडी माहिती कमी असेल तर मी नक्की, माझं एक युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये एक माझ्या इन्स्टिट्यूटची माहिती दिल्या. भविष्यात तुम्हाला काही प्रश्न पडले तर तिथे तुम्ही कमेंट करा. माझा नंबर दिलेला आहे. मी माझ्या महाराष्ट्रातील भावांना बहिणींना मदत करण्यासाठी कमी पडणार नाही, वेळ मिळाला तर. म्हणजे वेळ काढू असं मी सांगतो तुम्हाला. राकेश किरणगी यांचा प्रश्न आहे, हाऊ मेनी इयर्स वी नीड टू जॉईन जॉब मीन्स टू गेट द पेमेंट? म्हणजे जॉब मिळायला पेमेंट स्टार्ट होतं का कसं काय? बघा, तर तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेणार एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये, त्यांनी पूर्ण तुम्हाला, मी स्पॉन्सरशिप हा शब्द वापरला, यामध्ये पूर्ण लिहिलेलं असतं की तुम्हाला ट्रेनिंग पिरियड मध्ये किती पेमेंट मिळेल. ओके, आणि तर तुम्ही ती एक्झाम गव्हर्नमेंटचा लायसन्स क्लिअर केला, त्यात काही असं अवघड असं नसतं की जे आपण केलेले शिक्षणात जे कष्ट आहेत त्यावरतीच आणि जहाजावरती आपण जे ट्रेनिंग केलं, हे जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुम्ही ती एक्झाम नक्की क्लिअर होणार, 99% क्लिअर होणार. फेल असं नसतं, त्याला अटेम्प्ट असतात 1, 2, 3. आता एका ह्याच्यात झालं नाही तर दुसऱ्या ह्याच्यात, तिसऱ्या ह्याच्यात, असे त्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करू शकता. म्हणजे बीएससी करून जावा, नाहीतर इंजिनिअरिंग साठी जावा, कोणतंही पद असेल, यामध्ये अपडेशन हे लागतंच. तसंच पेमेंट हे तुम्हाला मिळणारच. यासाठी तर मी शब्द वापरला की स्पॉन्सरशिप, ह्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. त्यात असं करारपत्र असतं की आम्ही तुम्हाला ट्रेन करणार, हे ट्रेनिंग देताना आम्ही एवढा पेमेंट देणार, त्यानंतर तुम्ही हे लायसन्स क्लिअर केल्यावर हा पेमेंट तुम्हाला आम्ही देऊ, असं त्यात दिलेलं असतं. ओके, अग्रीमेंट शुड बी डन. बघा तुम्ही. ओके, सानिका बामणेंचं सुद्धा सेम क्वेश्चन आहे, सर व्हॉट अबाउट पीसीबी ग्रुप? तुम्ही त्याचं प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी. विशाल जाधव विचारतात की मर्चंट नेव्ही जॉब इज गव्हर्नमेंट रिलेटेड और प्रायव्हेट अँड कॉम्प्युटर रिलेटेड व्हॅकन्सी असतात का?
कम्प्युटर रिलेटेड वॅकन्सी म्हणजे सर मी तुम्हाला आधी सांगतो, डिप्लोमा नॉटिकल सायन्समध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही 12वीवर सुद्धा जॉईन करू शकता, इंजिनिअरिंग झालं तरी जॉईन करू शकता. तर मी प्रेफर करीन की जरी शिक्षण जात असलं तरी तुम्ही त्या पदावरून ऑफिसर होऊ शकता, तुम्ही फास्ट होऊ शकता तुम्हाला. आणि कम्प्युटर मधल्या संधी म्हणायला झालं तर आयटी डिपार्टमेंट तर सगळीकडेच आहे. असं कुठलंच क्षेत्र नाही की जिथं आयटी डिपार्टमेंट लागत नाही. तर तुम्ही आयटी डिपार्टमेंटमध्ये तुमचा व्यवस्थित एक्सपिरियन्स असेल तर ज्या शिपिंग कंपनीज आहेत, शिपिंग इन्स्टिट्यूट आहेत, त्यांचं एक आयटी डिपार्टमेंट असतं. यामध्ये तुम्ही HR शी कॉन्टॅक्ट करा, तुमचे रिझ्यूम पाठवा, प्रयत्न करा. प्रयत्नांना यश जितका तुम्ही प्रयत्न कराल तर यशाची शक्यता तेवढीच आहे. खरं तुम्हाला जर मर्चंट नेव्हीमध्ये यायचं असेल, शिक्षण कोणतंही असेल, तर त्या पदाचा वापर तुम्हाला करता येईल 12वी वरून, BSc वरून, इंजिनिअरिंग वरून. त्यासाठी मी सांगितलेलं आहे की क्रायटेरिया बघा, त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे डिप्लोमा नॉटिकल सायन्सचा क्रायटेरिया, इंजिनिअरिंगला किती पर्सेंटेज पाहिजे ते. गव्हर्नमेंट असतं मर्चंट नेव्ही का प्रायव्हेट मध्ये असतं? म्हणजे सांगायचं म्हणजे मर्चंट नेव्ही हा प्रायव्हेट पार्ट आहे. खरं ही बॉडी इतकी म्हणजे मोठी आहे. 90% जो व्यापार असतो तो जहाजावाटे होतो. ओके, भारताचाच असा नाही, पूर्ण जगाचा. तर ह्यावर पूर्ण गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे. यावर MMDचं सुद्धा कंट्रोल असतं. सॉरी मी तुला डिस्टर्ब करतो. त्यांना काय आहे की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, मला महिन्याच्या महिन्या पगार. मला सांगायचं हेतू काय की आपलं प्रमोशन, आपली नोकरी, ह्या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट अंडर होतात. तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया सुद्धा गव्हर्नमेंट अंडर आहे. खरं हा गव्हर्नमेंट जॉब नाही. खरं इतकी शाश्वती तुम्हाला मिळेल की हा गव्हर्नमेंटच्या 2 वेबसाईटवर तुम्ही गेला, त्यांनी तुम्हाला स्पॉन्सरशिप दिली की तुम्हाला हा जॉब तुमचा परमनंट आहे. इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. खरं सर्व गोष्टी गव्हर्नमेंट अंडर आहेत. खरं हा गव्हर्नमेंट जॉब असं म्हणता येत नाही. खरं लायसन हे सगळ्या गोष्टी, ऑथोरायझेशन हे आहे ते गव्हर्नमेंट अंडर. ओके. बंडू हटकर असं लिहितात, पण मला तो प्रश्न व्यवस्थित समजला नाही. सर मी 12th PCMB ग्रुप मधून 70% आहे ऑल सब्जेक्टला, सो मी ते 12वी करू शकतोय का? मला व्यवस्थित त्यांनी तो तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही प्लीज उत्तर. सर बघतोय मी कुठे बंडू हटकर म्हणून आहे, 12वीला त्यांना 70% आहेत, तर ते करू शकतात का असं मी करू शकतात. सुषमा सोलनकर विचारतात की हाईट असते का सर? हाईटचा इश्यू असतो का? हाईटचा एवढा जास्त इश्यू नसतो. खरं आपण मी सांगितल्याप्रमाणे क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. एकदा वेबसाईट सर्च करा. म्हणजे काही गोष्टी आहेत की तुम्हाला वेबसाईटमध्ये सर्च केल्यावर पूर्णपणे क्लिअर होतील. असं काय जास्त असं नसतं. मेडिकल आय विजन हे इम्पॉर्टंट आहे. जास्त असं मेडिकल असं काही डिफिकल्ट नसतं यामध्ये. आय एम बुद्धा म्हणून कुणीतरी रजिस्ट्रेशन केलं, त्या म्हणतात की रुद्राक्ष शिपिंग सर्व्हिस जयपूरमध्ये ग्रुप रेटिंग हा कोर्स केला तर चालेल का असं ते म्हणतात. इन्स्टिट्यूटला शासन मान्यता आहे का असं ते विचारतात. मॅडम कसं आहे, मी हा 2 वेबसाईट दिलेल्या आहेत. त्या वेबसाईटवर तुम्ही चेक करा. मला कुठल्याही म्हणजे कंपनीचं मी म्हणजे कुठलं ब्रँडिंग, भरपूर कंपनी असतील. हा भरपूर कंपनी आहेत. आणि एकदा सर्च करा व्यवस्थित, त्याचे रिव्ह्यू बघा व्यवस्थित, तिथे जाऊन भेट द्या, त्यांनी काय बोलतात बघा, मग पुढचा डिसिजन घ्या. कारण यामध्ये म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे माहिती घेण्यासारखं भरपूर आहे. खरं म्हणजे संधी आपल्याला स्वतः म्हणजे हुडकाव्या लागतील, शोधाव्या लागतील. त्यामुळे ह्या 2 मी ज्या वेबसाईट टाकलेल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये, त्यावर जावा, ते चेक करा. नाहीतर त्या ह्याच्या वेबसाईटवर जावा, ते चेक करा, त्याचा रिव्ह्यू बघा. हेच मी सांगेन तुम्हाला. हिचं नाव नाही घेऊ शकत असं मी म्हणतो. ओके. तेजा हिप्परकर विचारतात एज लिमिटेशन किती असते? तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं मी डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स सांगितलं फक्त. तसेच इतर ज्या विविध पोस्ट आहेत त्यांना ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर असेल, किंवा GP रेटिंग असेल, सलून रेटिंग असेल, प्रत्येक एज लिमिटसाठी वेगवेगळे एज लिमिटचा क्रायटेरिया आहे. तो तुम्ही एकदा, मी स्वतः म्हणतो तुम्ही एकदा व्हिजिट द्या. मी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा व्हिजिट द्या. माझ्याकडून सुद्धा चुकीची माहिती तुम्हाला जाऊ शकते, तर अशी जाऊ नये. आता समजा GP ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग आहे, त्यासाठी 28 वर्ष मॅक्झिमम कोर्स पर्यंतचा. ओके, तसं एज लिमिटचं जास्त काय नाही. जर फक्त कोर्स लिमिट पर्यंत आणि ज्या IMU CET म्हणजे कॉमन एंट्रन्स एक्झाम आहेत तिथपर्यंतच एजचा लिमिट आहे. एकदा का तुमचं झाले कोर्स की तुम्ही ज्या स्पॉन्सरशिप प्रमाणे तुमची कंपनी जॉईन करू शकता. ओके. कसं असतं की IIT ला जर प्रिपरेशन करायचं असेल, नीटला प्रिपरेशन करायचं
असेल किंवा कुट्रास एक्झाम ही मर्चंट नेव्हीला सुद्धा असते. तर गणेश गंगाधरे विचारतात की असे काही बुक्स आहेत का जे एंट्रन्स एक्झामसाठी मार्गदर्शक ठरतील? एंट्रन्स एक्झाम आता IME CET मध्ये हे तुमचे कॉमनच सिलेबस असतात, जे आपण 10वी पर्यंत शिकत आलो, 12वी पर्यंत आलो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, असं जनरल नॉलेज, असे थोडेफार हेच सब्जेक्ट असतात. तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता. ऑनलाईन ह्याचे माहिती सुद्धा दिलेली आहे, कसं क्लिअर करायची एंट्रन्स एक्झाम. नाही, काही बुक्स आहेत का तुम्हाला माहित असलेले काही बुक्स आहेत का जे प्रेफर करावे? बुक्स असं सर तेच आहे. वेगळी अशी काही एंट्रन्स एक्झाम नसते. जे आपण हे आता जे आपलं नॉलेज आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स याच रिलेटेड असणार आहे एक्झाम. थोडे कॉम्पिटेटिव्ह मतलब जनरल ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स असणार, न्यूमेरिकल जे आपले MPSC चे जे क्वेश्चन्स असतात, नाहीतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे क्वेश्चन असतात, तसा सेमच सिलेबस असतो. म्हणजे गेट, आता इंजिनिअरिंग केलेल्यांनी गेट देतात, त्यामध्ये कसे जनरल आपलं जे रिझनिंग, इंग्लिश ग्रामर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वरचे काही थोडे टेक्निकल असेच एंट्रन्स असतात. असं वेगळं असं काही नसतं सर. ओके. मनोज कोपरे विचारतात की फिजिकली कसे असावे लागते सर? म्हणजे असं खूप वेट असावं, कमी असावं? यामध्ये फिजिकली म्हणजे तुम्हाला असं 1600 मीटर रनिंग इतक्या वेळेत झालं पाहिजे असं काही नसतं. तर तुम्हाला मेडिकल, आता तुमचा पहिल्यांदा क्रायटेरिया म्हणजे असं सांगितलं मी तुम्हाला, मेडिकल आणि फिजिकली असं अति काय लागत नाही की बाबा आपल्याला तुम्हाला 1600 मीटर रनिंग करायचं आहे, असं काही नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे सगळे झाल्यानंतर तर मेडिकल क्रायटेरियामध्ये काय असतं, तर तुमचं जनरल ओव्हरऑल पूर्ण चेकअप केलं जातं. तुमचं ECG, कार्डिओग्राम, ह्या सर्व गोष्टी, ब्लड, अशा भरपूर चेकअप केल्या जातात. मी सांगू शकत नाही. वजन वगैरे काय असतं का? वजनचं लिमिट वगैरे काय असतं का? वजन किती वजनचं असावं? लिमिट असू दे, वजनचं लिमिट असू दे. सध्या वजन जास्त असलं तर ट्रेनिंग सेंटरचा जो पिरियड आहे तुमचा वर्षभराचा, त्यात तुम्ही कमी करू शकता. त्यामुळे वजनाचं तुम्ही काही विचार नाही, करून, आमच्याकडली मुलं ही ओव्हरवेट नसतात, आमच्याकडली मुलं ही अंडरवेट असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी अंडरवेटचा आणि ह्याचा जास्त काय असा फरक पडणार नाही. कारण 1 वर्षाचं ट्रेनिंग सेंटर आहे, त्यामध्ये जेवण खाणं इतक्या चांगल्या क्वालिटीचं असतं की तुमचं वजन वाढून जाईल. एवढं काय त्यात घाबरण्यासारखं नाहीये. दीपक रायकर विचारतात की सर तुमचं युट्यूब चॅनल कोणतं आहे? जरा युट्यूब चॅट बॉक्स मध्ये टाका म्हणजे बरं होईल. लिंकच टाका सर, म्हणजे सगळेजण हे करतील व्यवस्थित. सर लिंक प्रतीक घाटगे, प्रतीक स्पेस घाटगे स्पेस सरकार, एवढंच आहे. आता सध्या 328 सबस्क्रायबर आहेत. यामध्ये एक मी व्हिडिओ सुद्धा करून टाकलेले आहे मर्चंट नेव्ही जॉईनिंग बद्दल, कसे असतात काय इन्स्टिट्यूट ते तुम्ही मला सेंड करा सर. मी यांचे सगळ्यांचे ईमेल ॲड्रेस माझ्याकडे आहेत, मी त्यांना सेंड. ओके सर, थँक्यू. ओके. दयानंद माळी विचारतात व्हॉट इज द अपॉर्च्युनिटी फॉर MSc स्टुडंट फॉर स्पेशल सब्जेक्ट फिजिक्स ऑर केमिस्ट्री? सर सेम सांगितल्याप्रमाणे, जर तुम्हाला BSc डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स हा 1 वर्षाचा आहे, BSc इन नॉटिकल सायन्स हा वेगळा असतो 3 वर्षाचा, तो करण्यापेक्षा मी हा प्रेफर केला तुमच्यासाठी, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. जर तुम्हाला जायचंच आहे, एज लिमिट तुम्ही व्यवस्थित फुलफिल करत असाल, तर तुमच्या BSc मार्कांवरती तुम्ही मतलब MSc तुम्ही केला आहे, चांगलंच आहे. परत एकदा सांगतो, घेतलेल्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा नक्की होईल. सगळं तुम्हाला सोपंच वाटेल पुढचं शिकताना. तुम्ही लवकर प्रमोट व्हाल पुढे, असं संधी असतात. त्यामुळे पुढचा जरी असलं आपलं एज्युकेशन, तरी जे आपण क्रायटेरिया फुलफिल करतो त्यावर आपण फॉर्म भरू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. थँक्यू सर. आय एम बुद्धा अजून एकदा विचारतात सर, आपली 6 मंथ्स एकदा कम्प्लीट झाली म्हणजे शिप वर, तर दुसरी शिप कशी जॉईन करायची? सर हेच तर मी सांगतोय, जर तुम्ही जे ट्रेनिंग सेंटर जॉईन करताय त्यांनी स्पॉन्सरशिप मध्ये दिलेलं असतं आणि ज्या कंपनीमध्ये तुम्हाला त्यांनी पाठवतात त्याच कंपनीमध्ये तुम्ही फ्युचर मध्ये राहणार. ती कुठलीही कंपनी चांगला एम्प्लॉई कधी बाहेर सोडत नाही. ओके, तुम्ही स्वतःहून सोडू शकता. खरं मग असं बॉन्ड पण असा काही नसतो, तुम्ही स्वतःहून सोडू शकता. खरं कंपनी तुम्हाला सोडणार नाही, तुमची क्वालिटी असेल तर कंपनी तुम्हाला सोडणार नाही. इतकी चांगली संधी आहे. आणि 6 मंथ झाल्यानंतर तुमची कंपनी काही महिने तुम्हाला घरी आल्यावर 2-3 महिने झाल्यावर पुन्हा विचारेल की जॉईन करता का, तर तुम्ही परत त्यांना सांगायचं. मग परत ती कंपनी जॉईनिंग करेल. येण्या जाण्याचा खर्च असेल, शिपवर राहण्याचा असेल, 1ही रुपया न खर्च करता तुम्ही घरी परत येता आणि तुम्हाला ती पेमेंट तुमचं सेव्हिंग होतं. ट्रेनिंग मध्ये थोडा पगार कमी असेल तर त्या पगाराकडे तुम्ही बघू नका. कित्येक पैसा आपला वाचतो, बाहेर अनुभव मिळतो, बाहेरचं जग बघायला मिळतं, शिप कशी असते बघायला मिळतं. ह्या अनुभवाचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या, असं मला वाटतं. ओके. TS क्रिएशन सर विचारतात सर, लँग्वेज इंग्लिश ही कंपल्सरी आहे का?
थोडीफार असं मराठी वगैरे बोललं, हिंदी वगैरे बोललं तर चालेल. हा, म्हणून तरी मी मराठीत जास्तीत जास्त समजण्यासाठी सांगितलं. आपलं एज्युकेशन झालं 12वी मध्ये, BSc मध्ये, नाही तर कोणतंही लँग्वेज बॅरियर हा कधीच येत नाही जिथं माणूस आहे तिथं. ओके. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या आता हे कोर्सेसना जॉईन करता तर तिथे तुमचं इंग्लिश चांगलं व्हावं आणि इंग्लिश मध्ये बोललं जावं याचं तिने लक्ष दिलं जातं. तेवढं कम्युनिकेटिंग एवढं लँग्वेज तुम्हाला बास आहे. आणि जे डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स आहे किंवा ग्रॅज्युएट मरीन आहे त्यांना प्युअरली इंग्लिश हे आलंच पाहिजे. कारण जेव्हा परदेशातली कंपनी असते त्या लोकांबरोबर तुम्हाला नोकरी करावी लागते तेव्हा इंग्लिश ही एकच लँग्वेज आहे की जागतिकरित्या आपण बोलू शकतो. त्यामुळे ह्या ट्रेनिंग सेंटरच्या काळात नाहीतर इतर वेळेस तुम्ही थोडं इंग्लिशवर लक्ष द्या असं मला वाटतं. TS क्रिएशननी हा प्रश्न विचारला होता. इंग्लिश जर तुम्हाला कमांड मिळवायचं असेल तर स्वतः सीच इंग्लिशमध्ये बोला किंवा तुमच्या ग्रुपमध्ये इंग्लिशमध्ये बोला. तुमचं 1 किंवा 2 महिन्यामध्ये इंग्लिश सुधारेल. मिनिमम बोलता तरी येईल तेवढं तरी इंग्लिश तुमचं नक्कीच सुधारेल. अंकिता बागल म्हणतात इंग्लिशला जेव्हा आपण कॉन्टॅक्ट मध्ये येतो ना 1 आठवड्यात आपलं इंग्लिश आपलं पण चालू होतं. अंकिता बागल विचारते, सर इंग्लिशला 12वीला 48 मार्क असतील तर जॉईन करू शकतो का? मॅडम मी पुन्हा परत तेच सांगतो, क्रायटेरिया जिथे आहे तिथे आपण तरी काय करणार. हा कसा आहे, जागतिकरित्या भारताचा कॅन्डिडेट जेव्हा जातो तेव्हा मिनिमम क्रायटेरिया हा फिल झाला पाहिजे. कारण आपलं म्हणजे हा ते गव्हर्नमेंटचाच रूल आहे. गव्हर्नमेंटचीच एक बॉडी आहे ती लक्ष ठेवून आहे यावर. मी सांगितल्याप्रमाणे मॅडम आत्ताच जर 12वी झाली असेल तर पुन्हा एकदा फॉर्म भरा, थोडं एफर्ट्स द्या आणि चांगल्या मार्काने पुन्हा एकदा प्रयत्न करा. आपल्या भारतात ही पद्धत नाही आहे. परदेशात जर एखादी एक्झाम नाही क्लिअर झाली तर रडत बसत नाही, पुन्हा फॉर्म भरतात आणि पुन्हा परीक्षा देतात. तसेच आपण सुद्धा हे अवलंबलं पाहिजे असं मला वाटतं. ओके. काही क्वेश्चन्स हे येत राहतील तोपर्यंत मी माझे काही क्वेश्चन्स आहेत ते मी विचारतो जे मला पडलेले आहेत. मी जेव्हा 11वी 12वी केली त्यावेळी सुद्धा मला वाटायचं की मी नेव्हीमध्ये जावं, पण माझा पहिला प्रश्न मला पडला होता की इंडियन नेव्हीमध्ये नेमका फरक काय? वापरली जाणारी जहाजे ही म्हणजे मर्चंट नेव्ही. आणि इंडियन नेव्ही म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, विविध देशांच्या संरक्षणासाठी त्यांची जी जहाजं असतात त्याला इंडियन नेव्ही म्हणतात. आता तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करायचं असेल तर आता NDA ची महिलांना आणि स्त्रियांना मी सांगू शकतो की NDA ची पहिलीच बॅच आता काहीतरी 1-2 आता फॉर्म भरायचे चालू आहेत, 2 महिन्यात त्याची एक्झाम आहे. त्यातून तुम्ही मोठे ऑफिसर बनू शकता. तसेच पेपरमध्ये ऍड येते जॉईन इंडियन नेव्ही करून, त्यामध्ये सुद्धा 12वी वरती 10वी वरती इत्यादी विविध पदांसाठी त्यांनी डायरेक्ट जाहिरात दिली असते. तिथून तुम्ही अप्लाय करून जॉईनिंग करू शकता इंडियन नेव्हीसाठी. तर मला एक म्हणजे सांगायचं आहे की देशासाठी केलेली सेवा ही कुठल्याही पगारापेक्षा मोठी असते. खरं पगाराच्या दृष्टीने जर तुम्हाला आर्थिकरित्या लवकर सेटल व्हायचं असेल तर मर्चंट नेव्हीमध्ये खूप पगार आहेत. त्यासाठी विविध कोर्सेसमध्ये सुद्धा जावं लागतं. पुढचे लायसन क्लिअर करताना मी आत्ताच सांगतो 6 महिने ते 1 वर्षभराचा पिरियड मध्ये तुम्हाला विविध कोर्सेस पूर्ण करावे लागतात, त्याच्या एक्झाम द्याव्या लागतात, ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला गव्हर्नमेंटला क्लिअर करावे लागतं. मग तुम्हाला गव्हर्नमेंट सांगतं की बाबा तुमचा वायवा आहे या तारखेला, मग तुम्ही त्या दिवशी त्या वेळी देता, तो क्लिअर झाल्यावर तुम्हाला लायसन मिळतं. आणि काही वर्षांनी परत 3-4 वर्षांनी तुमचं प्रमोशन साठी विविध कोर्सेस करून तुमच्या पुढच्या पदाला तुम्ही जाऊ शकता. असे खूप प्रकार तुमचा वाढू शकतो. फक्त तुम्हाला सातत्य, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. अभ्यास करणं काही अवघड नाही. माणसाला कष्ट केले सोपे वाटतात, खरं अभ्यासात थोडं त्रासदायक वाटतं. खरं तसं नाही आहे. थोडं पेशन्स ठेवा, काही नाही आहे तेच नॉलेज आहे त्या गोष्टींवरच विचारलं जाणार आहे असं मी सांगू इच्छितो. एकदा शिप ही डॉक वरून चालू झाली की ती जमिनीपासून एक 6 महिने दूर असतं. मग मला असं विचारायचं आहे की हे 6 महिने हे कंटिन्युअस प्रवास करत असतं, 24 तास मशीन्स ह्या चालूच असतात आणि जहाज हे प्रवास करत असतं का 6 महिने कंटिन्युअस? काय असते ही प्रोसेस, काय असते? सर सांगायचं म्हणजे आता मी समजा एका जहाजावरती आहे. आता माझं धान्याचं जहाज आहे. समजा जहाजात बल्क कॅरियर जहाजाचा आहे, जहाज हा मका आहे. तर आपण हा लोडिंग केला इंडियातून, उतरवला
आता समजा अमेरिकेला, तर तो जो पिरियड आहे तो जर जास्त असेल तर जहाज कंटिन्युअस असतं. खरं त्यामध्ये जहाजाला लागणाऱ्या दर महिन्याला लागणारे अन्नधान्य असेल, डिझेल असेल, त्यातलं जहाजात लागणारं फ्युएल असेल, यासाठी विविध मध्ये जहाज देशांना थांबतं. हा लॉंग रूट झाला. तसेच काही जहाज असे आहेत की दर 15 दिवसाला दर 10 दिवसाला वेगवेगळ्या पोर्टना ती जहाजं त्यांचं मटेरियल उतरवतात. म्हणजेच कंटेनर शिप्स असतील, इतर ऑइल टँकर्स असतील, केमिकल टँकर्स असतील, की असं नाही की बाबा कंटिन्युअस आहे म्हणजे कंटिन्युअस आहे. दर 10-15 दिवसाला तुम्ही वेगळ्या देशात असता, तिथं जहाज जाऊन पोर्टला लागतं, तिथं जहाजावरती लागणाऱ्या गोष्टींचं लोडिंग होतं, ज्या जहाजातला कार्गो आहे तो उतरवला जातो. आपणही तेव्हा त्या काळात ते देश फिरायला जाऊ शकता. दर 10-15 दिवसांना आपण वेगळा देश बघू शकता. न एकही कॉस्ट, तुम्हाला विजा लागत नाही, काही नाही. जे गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट असतात मर्चंट नेव्हीसाठी, त्यातून तुम्हाला काहीतरी एक 24 hours मध्ये फिरण्याची संधी असते. त्यानंतर परत तुम्हाला रिपीटिंग करून पुन्हा जाता येतं. अशा सर्व गोष्टी असतात. पूर्ण जग फ्री ऑफ कॉस्ट बघता येतं. म्हणजे असं आहे का प्रतीक, की मला जर ते कोल्हापूर जायचं आहे, म्हणजे एसटी मध्ये बसलोय तर एसटी ही डायरेक्ट कोल्हापूरला जात नाही, ती कवठेमहांकाळला जाईल, ती सांगलीला जाईल, ती मिरजला जाईल, जयसिंगपूरला जाईल आणि मग कोल्हापूरला जाईल. असाच हा जहाजांचा सुद्धा प्रवास असेल. आणि जहाज बदलतात तिथं देश बदलतात. आणि जहाज असं पाण्यातच असतं 6 महिने, जमीन दिसणार नाही का झाड दिसणार असं नाही आहे. जहाज 10-15-20 दिवसाला ज्या पोस्टला जाईल तिथे तुम्हाला उतरता येतं, फिरून येता येतं. ओके, अशा सर्व गोष्टी आहेत. आणि मग हे सगळं आता आपण जमिनीवर असतो तेव्हा काहीतरी करमणुकीचं साधन असतं, बाबा मी इथं जाऊन आलो, तिथं जाऊन आलो. जेव्हा पाण्यात असतो तेव्हा करमणूक कशी करून घ्यायची, हे काय आहे नेमकं? कसं आहे, 8 तासाची नोकरी ही कोणाला चुकली नाही. तसंच जहाजांमध्ये सुद्धा रूट आहेत, शिफ्ट आहेत. इतर वेळेस तुम्हाला आता मी जहाजामधली आतली व्हिडिओ दाखवली तर कम्प्युटर गेम्स आहेत. जहाजाचा जो डेक असतो तिथे आम्ही क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, कॅरम सुद्धा असतो. काही वेगवेगळे गेम असतात, पत्ते खेळतात, गाणे असतात. 2 आठवड्यांमधून एकदा पार्टी असते, त्यामध्ये सर्व नॉनव्हेज व्हेज प्रकार असतात. त्यामध्ये गेम घेतले जातात, डान्स असतात. परत जेव्हा नवीन पोर्टला जहाज जातं तेव्हा नवीन पिक्चर्सच्या सीडी जहाजावर येतात. 5 ते 6-7 हजार पिक्चर्सच्या सीडी जहाजावर असतात. आपण जेव्हा फ्री असतो, आपल्या रूम मध्ये सुद्धा टीव्ही असतो, पण तेव्हा बघू शकतो. अशा सर्व गोष्टी आहेत. आणि सध्या व्हॉट्सअप आहे, सॅटेलाइट इंटरनेट आहे, त्यातून आपण डेली घरी व्हिडिओ कॉल करू शकतो, घरातल्यांशी बोलू शकतो. या सर्व गोष्टी आहेत. नाही प्रतीक, मला काय विचारायचं आहे की आता माझं जे मोबाईल मधलं सिम आहे त्यावर रेंज तुमच्या जवळ टॉवर नाही आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. आणि मग हे समुद्रातलं काय भानगड आहे, मग कसं काय इंटरनेट तुमचं चालतं? इन्फिनिटी म्हणून एक सॅटेलाइट इंटरनेट आहे. त्याचा आयडी पासवर्ड तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करतं शिपवर गेल्यावर. त्या कंपनी आयडी पासवर्डचा यूज करून तुम्ही सॅटेलाइट इंटरनेट यूज करू शकता. ते काही कंपनी फ्री देतात तर काही कंपनी त्यासाठी पैसे चार्ज करतात, असं आहे. आणि सांगायला गेलो तर ज्या पोर्टला तुमचं जहाज जाऊन लागेल तिथले लगेच त्या कंपनीचे, आता माझं जरी एअरटेलचं आयडियाचं कार्ड असलं, प्रत्येक देशात एअरटेल आयडिया आहेच, तिथे वेगवेगळे त्यांची नावं चेंज होतात काय, आणि त्या नावं चेंज केलेल्याप्रमाणे ह्या गोष्टी असतात. सर मी तुम्हाला मध्ये एक डिस्टर्बन्स मी देतोय, एकच फक्त मला सांगू इच्छितो. आम्ही वडील शेतकरीच आहेत आणि मी सध्या दुबईतून इकडे आल्यानंतर माझा, आता आपण म्हणतो की बाबा एखाद्याला संधी मिळते नाही म्हणते, इन्स्पिरेशनल स्टोरी सर्वांनाच आवडतात. तसेच माझा भाऊ आहे आकाश गाडगे, तो आता इथं विजिबल आहे. तो दुबईमध्ये सध्या नोकरी करत आहे, एसी रेफ्रिजरेशनच्या ITI करून. कोल्हापूरमधून त्याचा ITI झाला, त्यानं 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि तो इथं नोकरी करत आहे. आता तो इथं विजिबल आहे, म्हणजे आता तो दुबईमध्ये आहे. अरे वा, छान छान छान. मला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे जर समजा कसं होतं की तुम्ही 6-6 महिने जहाजावर असता आणि मध्येच जर तुम्ही आजारी पडला तर तुम्ही काय करता, म्हणजे काय? जेवढे हे ऑफिसर्स रँक आहेत, छोटे रँक आहेत, यांना एलिमेंटरी फर्स्ट एड, मेडिकल ॲडव्हान्स यांचे कोर्सेस झालेले आहेत. परत 24/7 कंपनीच्या फॅसिलिटीज असतात मर्चंट नेव्हीसाठी. ओके, की 24/7 मेडिकल फॅसिलिटी, जहाजावरती मेडिकल पूर्ण इन्फॉर्मेशन असते, म्हणजे पूर्ण दवाखानाचं
एक युनिट असल्यासारखं असतं. तिथं सलाईन, इंजेक्शन, ऑपरेशन करण्यापर्यंतच्या सामुग्री असतात. परत जे रँक्स आहेत म्हणजे टॉप 4 त्यांना म्हणजे ऑथॉरिटी असते की तिने डिसिजन घेऊ शकतात. आणि ती असं काही घडलं तर हेलिकॉप्टर मधून लिफ्ट सुद्धा केलं जातं. ओके. आणि जहाज रूट चेंज करून जहाज दुसऱ्या पोर्टला नेऊन तिथे तुमच्यावर मेडिकल ट्रीटमेंट केल्या जाऊ शकतात. अशा सर्व गोष्टी आहेत. ओके. सर ते म्हणतात टी.एस. क्रिएशन विचारतात की हाऊ मेनी मंथ्स ऑफ व्हॅकेशन डू यू गेट इन अ इयर? म्हणजे एका वर्षात तुम्हाला किती व्हॅकेशन मिळतं? ऍक्च्युली सर ऑफिसर्स रँक्सना 4 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. जे छोटे रँक्स आहेत त्यांना 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. त्यानंतर 4-5 महिने तुम्ही घरी येऊ शकता. ओके. परत तुमची कंपनी आता तुम्हाला थांबायचंच आहे तर तुमची कंपनी विचारेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मी आता नाही, थोडं म्हणजे फंक्शन आहे असं, तसं तुम्ही त्यांनी ऐकून घेतात तर मग परत 2-3 महिने पिरियड वाढू शकतो. अशा सर्व गोष्टी असतात. खरं एक ठराविक पिरियड हा गव्हर्नमेंटच्या रूलनुसार असतो. म्हणजे आता 6 महिने मी आलो की पुढच्या 3-4 महिन्यांनी मला कंपनी विचारते परत जॉईन करणार का असं. ओके. प्रत्येक प्रश्नांचा ओघ हा असाच येत राहणार आहे, पण वेळेचंही बंधन आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. बरोबर. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रतीक घाटगे सरांचा मोबाईल नंबर शेअर केलेला आहे, त्यांचा ईमेल ॲड्रेस शेअर केलेला आहे, त्यांचं यूट्यूबचं चॅनल सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना ईमेल करेन. तर तुम्हाला जे पडणारे प्रश्न आहेत ते घाटगे सरांना आयत्या वेळेत विचारू शकता. तर यानंतर ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आम्ही जात आहोत. मी महाविद्यालयामधील झुलॉजी डिपार्टमेंटचे सहाय्यक प्राध्यापक विजय जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावं. नमस्कार सर. नमस्कार. Today we are gathering on the online workshop on career opportunities in Merchant Navy. I first tribute to Shikshan Mercy Dr. Bapuji Salunke for giving their motto dissemination of education for knowledge, science and culture. Today's career opportunities in Merchant Navy, the resource person, Mr. Pratik Ghatge sir, has given much and more reliable information about the Merchant Navy. I would like thanks, sir, for giving such wonderful information. And also I would like thanks to our principal, Professor Dr. S.S. Patil sir, for organizing such wonderful workshop. And also I would like thanks to the coordinator of this workshop, Dr. S.S. Latte sir, for organizing such wonderful workshop to the student. And also I would like thanks to Dr. Shivaji Kula, IQAC coordinator, and also I am very thankful to organizing committee for organizing such a wonderful event. And also lastly, all the faculty members of this college to attend this workshop. And also I would like thanks to all students for attending this much informative workshop.